बघा, जे कोणी अदानी समूहासाठी आणि जे कोणी मुंबईकरांच्या हातातून घेऊन दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे, हे सगळे लोक येऊन इथे वातावरण असंच करणार. पण मुंबईकर ठामपणे मुंबईसोबतच राहणार. मुंबईकर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहणार आणि मुंबईकर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावासोबत राहणार. सर, मोठी घटना घडलेली आहे मुंबईमध्ये. आज आंदोलन झालं आणि त्यानंतर जो अपघात आहे तो झालेला आहे. 3 महिला या अपघातात जखमी झाल्याचं म्हणणं आहे. थोडं ह्याच्यावर माहिती अजून येऊ द्या, मगच नंतर बोलू शकतो, कारण ही गंभीर गोष्ट आहे आणि ती लगेच त्याच्यावर काही वक्तव्य करण्यापेक्षा मला वाटतं थोडी माहिती अजून पुढे होते. उद्धव ठाकरे दौऱ्यावरती आहेत, स्वागत होते, पण दुसरीकडनं ते सत्ताधारी ते आरोप करतायत की जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जर दौरा केला असता तर जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल 2019 ते 2022 ह्या काळात मुख्यमंत्री होती, तेव्हा उद्धव साहेबांनी सरकार बनल्या कोणाचीही मागणी न असता जे वचन होतं ते पूर्ण केलं. प्रामुख्याने पहिलं वचन जे होतं ते म्हणजे कर्जमुक्तीचं. आम्ही कर्जमाफी बोलत नाही, कारण माफ आपण गुन्हेगाराला करतो, पण कर्जमुक्तीचं वचन हे पूर्ण केलं. आणि आज देखील जर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरलात तर प्रत्येक शेतकरी हेच सांगतात की कुठच्याही दुसरे मुख्यमंत्री नाही तसं उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती दिली ती आमच्या खात्यापर्यंत पोहोचली. दुसरं म्हणजे त्यावेळी फिरण्याची गरजच नव्हती, कारण आम्ही जेव्हा कुठची आपत्ती महाराष्ट्रात येत होती तेव्हा त्या शेतकऱ्यांची मदत करत होतो. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल महाराष्ट्रावर अनेक आपत्ती येऊन गेल्या. शेतकरी हैराण आहेत, त्रस्त आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. मुख्यमंत्री नुसतं घराघरा फिरतात, घोषणाबाजी करतात, पण पुढे काही होत नाही. आत्ता तर मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचार करताना त्यांनी खरं महाराष्ट्रात फिरायला पाहिजे होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री की कुठचे मुख्यमंत्री आहेत? प्रचार मंत्री आहेत का तुम्ही मुख्यमंत्री आहात, मुख्यमंत्री म्हणून काम करा. कधी मुख्यमंत्री निवडणूक आयोगासाठी उत्तरं देतात, कधी मुख्यमंत्री बिहारमध्ये जाऊन प्रचार करतात, कधी मुख्यमंत्री आमच्यावर आरोप करतात, टीका करतात, पण महाराष्ट्राच्या जनतेची जी कामं आहेत त्याच्यावर कधीच बोलत नाहीत. सर, पार्थ पवारचा एक मोठा जमीन जो गैरव्यवहार समोर आलेला आहे, कसं बघता याकडे? एक तर 3 गोष्टी ज्यामध्ये आहे. स्टॅम्प ड्युटी जी खूप मोठी होती ती फक्त 500 रुपये भरलेली आहे. सरकारी जमीन विकत घेऊ शकतो का हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर 1800 कोटीची जमीन 300 कोटी विकत घेतलेली आहे. अजितदादांनी एक्सेप्ट केलेलं आहे की ते घर माझं नाही, पार्थ पवारचं आहे. बघा, याच्यात 2 गोष्टी आहेत. एक, मी ऐकलं कुठच्या तरी रजिस्ट्रार की कोणाला तरी निलंबित केलेलं आहे. खरोखर तिथे हा विषय संपतो का? एका निलंबनावर हा विषय संपतो का? जर खरोखर एवढी मोठी गोष्ट असेल तर मी आत्ता पहिले एक मानून चालतो की आहे की नाही हे सत्य लोकांसमोर आपल्याच माध्यमातून येत आहे. पण जर ही परिस्थिती सत्य असेल, हा घोटाळा सत्य असेल, खरा असेल, तर एका निलंबनावर हे चालतं का? तिथपर्यंतचा विषय सीमित आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं आता भाजपचे जे मित्रपक्ष आहेत ह्यांना देखील कळलं असेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील कळलं असेल की भाजप स्वतःकडे घेतं आणि खरं आहे की नाही माहीत नाही, पण बदनाम करून तर सोडून देतं. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी ह्याच पक्षाच्या विरोधात आंदोलन केलं होतं, ज्यांनी ह्याच पक्षाच्या विरोधात लाठ्या खाल्ल्या होत्या, भ्रष्टाचार म्हणून आंदोलनं केली होती, आता मंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या डोक्यावर ह्याने बसवलेलं भाजपनी. तर भाजपचे कार्यकर्ते नेमकी कोणासाठी प्रचार करतात? का आपलं जीवन पूर्ण असं एका राजकीय ह्याच्यात वाद नेतात? कारण त्यांना भाजप सत्तेत आणायचं असतं. पण भाजप सत्तेत येतं ना, अशी लोक देखील भाजपसोबत घेतात, जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना सोबत घेऊन काम करतं. एक साधी फाईल असते सामान्य माणसाची, तिला पुढे जायला 6-7 वर्ष लागतो, पण ही फाईल काही दिवसात म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बोलतात पुढच्या जूनमध्ये देणार आणि एक फाईल लगेच 24 तासात हलते. 24 तास हलते. हे अंतर आहे ना 2 सरकारमध्ये. आपण पाहिलं असेल जे आत्ता जे आरोप करतात की उद्धव साहेब फिरले नाहीत, हेच कारण आहे. कारण उद्धव साहेब जेव्हा आपण पाहिलं पूर्ण काळ जो मुख्यमंत्री होते, शेतकऱ्यांची मदत ही प्रामुख्याने करत होते. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, कोविडच्या काळात जी मदत झालेली आहे ती देखील लोकांसमोर आहे. मी चॅलेंज देतो आज फडणवीस साहेबांना की तुम्ही असं काय काम केलं आहे जी तुमची कर्जमुक्ती होती, जेवढे होर्डिंग्ज लावले तेवढा जरी पैसा तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला असता ना तरी शेतकऱ्यांची आज आत्महत्या वाढल्या नसत्या. अजितदादांनी एक्सेप्ट केलेलं आहे की ह्या कसल्याही याची माझा संबंध नाही, मी कोणतेही ऑर्डर दिले नाही आहेत आणि जे घर आहे ज्या कंपनीच्या नावावरती ते पार्थिव पवारांचं आहे, अजित पवारांचं नाही आहे. नाही, मला वाटतं त्यात हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काय बोलतील त्यांच्यातलं जो करार आहे तो समोर येऊ द्या. सर, निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर अनेक ठिकाणी येथे भाजपने प्रभारी म्हणून नेमण्यात आलेले आहेत. तर एकनाथ शिंदे ठाण्याला असताना आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गणेश नाईकांना नेमण्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी असा जो संपूर्णपणे आहे ते केलेला आहे. आपण पाहिलं असेल तिथे आमचं देखील पक्ष जोरात काम करत आहे, गणेश नाईकजी देखील तसंच चांगलं काम करत आहेत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे की जे सोबत किंवा 2 साथीदार घेतलेत सगळे जगातले भ्रष्ट लोक हे भाजपचे एक तर मित्रपक्षात आहेत किंवा भाजपमध्ये आहेत, तर ह्यांच्यासाठीच भाजपचे कार्यकर्ते काम करतात का? दुसरं म्हणजे जी वचनं देतात
ती सरकारानंतर विसरून जातात. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल आपण पाहिलं असेल राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि त्याच्या आधी आम्ही देखील वरळीतलं दाखवलं होतं की बोगस मतदार, फ्रॉड मतदार हे एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहेत की भाजपला असं वाटतंय की काम केलं नाही केलं, आश्वासनं जे दिली ती पूर्ण केली नाही केली तरी आम्हीच सत्तेत येतोय. हे भाजपचं जेव्हा धोरण होतं तेव्हा इतर जे सगळे लोक असतात ते हेच विचार करतात की हे नेमकं सरकार कोणाचं आहे. हे सरकार आता क्लिअरली कळायला लागलेलं आहे की लोकांच्या मतांनी नाही, लोकांच्या आशीर्वादाने नाही, तर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने हे सरकार बसवलेलं आहे. अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, ही संबंधित कोणी असेल त्याची कारवाई झाली पाहिजे. मला वाटतं एकंदर नुसता हा दादांबद्दल सीमित विषय नाही आहे. ह्याच्या आधी देखील आपण पाहिलं असेल कोणीतरी मंत्री नोटांची बॅग घेऊन सोबत बसले, कोणाचा डान्स बार आहे, कोणाचं काय आहे. जे सरकार वोट चोरीने बनलेलं आहे ते आता नोट चोरीमध्ये लागले. मला वाटतं पहिलं मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर भाष्य केलं पाहिजे ना. जरांगे आहे, त्यांना पूर्ण धमकी दिलेली आहे, त्या ठिकाणी मारण्याचा कट केलेला आहे, या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. काय वाटतं जरांगेंची पॉवर वापरून पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये काही फरक मला वाटतं कायदा सुव्यवस्था कोणाच्या हातात आहे, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, त्यांनी उत्तर द्यायचं. हिंदी में जानना चाहेंगे, आज जो लैंड स्कैम की जो खबरें सामने आ रही हैं पार्थ पवार को लेकर, उसको मुख्यमंत्री अजीत पवार ने ऐसा स्पष्टीकरण किया है कि इसमें मेरा लेना देना कुछ नहीं है, लेकिन कहीं ना कहीं उनके बेटे हैं, तो आपको नहीं लग रहा है कि अब ये थोड़ा मिसगाइड करने की कोशिश की जा रही है? मुझे लगता है पहली बात तो ये है कि सीएम ने इस पर बात करना ज़रूरी है क्योंकि सीएम सरकार चला रहे हैं, उन्हीं के मित्र पक्ष की ये बात है. दूसरी बात अभी स्पष्ट होने जा रही है कि बीजेपी का जो एक पुरानी चाल है कि जो भी साथ में आए उनको भी बदनाम करो, जो सामने है उनको भी बदनाम करो. मुझे लगता है जो भी आज बीजेपी के साथ जा रहा है उन्होंने ये देखना चाहिए कि वो किसके साथ जा रहे हैं. तीसरी चीज़ मैं यही सवाल पूछना चाहता हूँ भाजपा के कार्यकर्ताओं से और संघ के कार्यकर्ताओं से, जो दिन रात मेहनत करते हैं, सोचते हैं कि हम हिंदुत्व के लिए लड़ रहे हैं. असल में वो हिंदुत्व के लिए नहीं लड़ रहे हैं, भाजपा लड़ रही है वो सारे जो भ्रष्ट लोग उनके वॉशिंग मशीन में आए हैं उनकी सफाई के लिए लड़ रहे हैं. तो ये सोच अभी उनके मन में आना ज़रूरी है, उनके दिल में आनी ज़रूरी है और उस पर उन्होंने विचार विमर्श करना ज़रूरी है, मंथन करना ज़रूरी है. क्या आपको लगता है महायुति में एक समन्वय नहीं है, इसलिए एक दूसरे पे आरोप प्रत्यारोप लगातार? देखो महायुति ये वोट चोरी से बनी हुई सरकार है, अभी नोट चोरी में लगी हुई है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.